अत्याचारांना रोखण्यासाठी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ आम्ही घेतली आणि आमच्या सोबत आले ते सह्याद्रीचे वीर सुपुत्र ज्यांच्या सोबतीने आम्हाला या स्वराज्याची स्थापना करतात. पण हल्ली बऱ्याचदा ऐकतो की आज महाराज असते तर यावर एक गोष्ट सांगू इच्छितो. आम्ही राजे म्हणून पुष्कळ लढाया लढलो, पण आमची लढाई ही फक्त कोण्या एका दुश्मनाशी नव्हती. त्यामुळे आम्ही एका लढाईवर असताना इतर दुश्मनांची लढण्याचे व स्वराज्याच्या रक्षणाचे काम आमच्या मावळ्यांनी केले. आम्ही साऱ्यांनी जे स्वप्न पाहिले ते साकारण्यासाठी प्रत्येकाने स्वतः पुढाकार घेत कामगिरी उरावर घेतली आणि फक्त घेतली नाही तर पार पाडून दाखवली. आज आम्ही सारे हयात नाही म्हणून तुम्हास वाटत असेल की महाराज आज असायला हवे होते, पण तुम्हाला एका गोष्टीचा विसर पडला की तुम्ही आमचेच वारस आहात, आम्हा साऱ्यांचे. इथे उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पूर्वजांनी कष्टाने हे स्वराज्य उभे केले आहे. हे पाण्याची बाटली आहे का? तुमची पाळी आली आहे. आज माझे श्रींच्या समोर माझ्या या रयतेला सांगणे आहे की तुम्हीच या स्वराज्याचे मालक आहात. असं म्हणून आम्ही काही गोष्टी ठेवल्या ज्यावर तुम्हा साऱ्यांचा समान हक्क आहे. आम्ही सांगतो ते शांतपणे ऐका, विचार करा आणि त्याची अंमलबजावणी करा. इतिहासाची पुनरावृत्ती होते, त्यामुळे इतिहास माहीत करून घ्या. तो तुम्हाला येणाऱ्या संकटांतून मार्ग काढण्यास मदत करेल. लहानांपासून थोरांपर्यंत ज्यांच्याकडून आम्ही जे जे शिकलो ते तुमच्यासाठी ठेवले आहे. त्याचे अध्ययन करा. ते तुम्हाला आमच्यासारखे घडवेल. असे झाले तर नक्कीच प्रत्येक घरात एक शिवबा असेल. शेवटचा वारसा म्हणजे आपले गड किल्ले. कित्येक किल्ले आपण कष्टाने घडवले, परक्यांच्या हाती असलेले लढून जिंकले. या प्रत्येक किल्ल्यासाठी अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हा कुठे हे किल्ले आपल्याकडे आले आणि स्वराज्य स्थापन झाले. पण आज त्याच किल्ल्यांची दयनीय अवस्था अद्भुत नाही. आमच्या काळात प्रत्येक किल्ला स्वतंत्र असा मावळा होऊन खंबीरपणे परक्यांची झुंज देत होता. त्याच्या ताकदीने आपल्या मुठभर मावळ्यांनी हजारोंच्या सैन्याला धुळीत मिळवलं होतं. पण आज तेच खंबीर किल्ले ढासळताय, धुळीत मिसळताय. त्यांच्या तो मावळ्याचा जीव कुठे गेला?
आज आम्ही किल्ल्यांवर गेलो की आम्हाला दिसतात की मद्याची भांडी, मद्यात धुंद असणारी आमचीच पुढची पिढी. किल्ल्याच्या ज्या भिंतींना वाचवण्यासाठी नव्यांनी त्यांचे प्राण गमावले, त्याच भिंतींवर पूर्वीची पिढी त्यांचं प्रेम व्यक्त करते. स्वराज्याला भक्कम ठेवणाऱ्या किल्ल्याचं रूपांतर आता मद्यपानाच्या आणि भेटण्याच्या खासगी जागेत झाले आहे. हे थांबायला हवं. जसं रयतेवर होणाऱ्या अत्याचारांना थांबवण्यासाठी आम्ही लढलो, तसे आमच्या मेहनतीला जपून ठेवण्यासाठी तुम्ही लढावं असं आम्हाला वाटतं. लढाई म्हणजे हत्यारांची आणि सत्तेची नव्हे, तर लढाई विचारांची. आपल्या इतिहासाबद्दल आधी आपल्याला आणि नंतर साऱ्या जगाला माहीत असावं. लढाई रस्ताची. जसे आम्ही साऱ्यांना एकत्र घेतले आणि आमच्या मावळ्यांनी पुढे अक्के पार स्वराज्याचा झेंडा फडकवला, तसेच तुम्हीही एकमेकास सहाय्य करून प्रगती करत आपल्या प्रांताचा झेंडा साऱ्या जगभर फडकवावा. आणि शेवटची लढाई वारसा हक्काची. हा प्रांत, हे किल्ले, हा निसर्ग तुमचा आहे आणि याच्या संरक्षणासाठी तुम्ही शक्य ते सारे प्रयत्न करावे. या प्रांतात कोणतीही चुकीची घटना घडणार नाही याकडे जातीने लक्ष द्यावे. या निसर्गाची विनाकारण हानी होणार नाही याकडे लक्ष असावे. आणि तशी आम्ही किल्ल्यांची निगा राखली, तशी तुम्हीही राखावी. मद्यपानापासून आणि प्रेमी इतरांपासून गडांची रक्षा करावी. वेळ पडल्यास तशी कायदेशीर कार्यवाही करावी. सत्यता भागांची डागडुजी करावी आणि पुन्हा प्राण फुंकावा त्या किल्ल्यांमध्ये. आज महाराज असते तर असं म्हणण्यापेक्षा आम्ही स्वराज्याचे वारस आहोत असं म्हणत पुढे व्हा आणि आपलं हे राज्य आणखी सुंदर बनवा. आम्हा साऱ्यांचे आशीर्वाद सुद्धा तुमच्या सोबत आहेतच. बोला हर हर महादेव. जगदंब